हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण किचनमधल्या कोणत्या 4 गोष्टी वेळीच म्हणजे दर महिन्याला क्लीन केल्या पाहिजेत, जेणेकरून त्या अगदी व्यवस्थित वस्तूही टिकतील आणि दिसायला पण अगदी चांगलं स्वच्छ दिसेल. तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा पाहूया आपल्या किचनमध्ये तेलाच्या ह्या ज्या बाटल्या किंवा बॉटल्स, बरण्या असतात तर त्या कशा क्लीन करायच्या. मेन म्हणजे त्याचे जे नोझल्स वगैरे असतात ते खूप नॅरो असतात, ते क्लीन करायला फार कठीण जातं आणि मग तेल त्याच्यात राहून राहून असं घट्ट त्या ठिकाणी थर जमा होतात. तर ते कसे स्वच्छ करायचे ते आता आपण बघूया. तर पहिल्यांदा काय करायचं, अतिरिक्त तेल लागलेलं असतं तर ते एखाद्या जुन्या फडक्याने छोट्याशा अशा चिंधीने तुम्ही साफ करून घ्या, जी टाकाऊ असेल ती. तर त्याने असं पूर्ण क्लीन करायचं, म्हणजे आपल्याला सोपही जास्त लागत नाही आणि क्लीन करायलाही जास्त त्रास होत नाही. पुढे आपण ते कसं कोणत्या सोल्युशनने क्लीन करायचं ते बघायचं आहे, जेणेकरून सोपं जाईल. तर आधी असं तुम्ही अगदी टिश्यू पेपर घेतला, फडकं नाही घेतलं तरी चालेल, टिश्यू पेपरने असं तुम्ही साफ करू शकता आणि अगदी क्लीन करायचं. त्यामुळे काय होतं, चकचकीत पण थोडं अजून आधीच दिसेल. आता हे मी साफ तर सगळं पुसून घेतलेलं आहे. आता एखादं तुम्ही खोलगट भांडं घ्या, स्टीलचंच घेतलं तर चांगलं आहे, किंवा एखाद्या ट्रेमध्ये घ्या. त्याच्यात पाऊण भाग तुम्ही गरम पाणी घ्या, अगदी खूप उकळतं नाही घ्यायचं आहे, आणि लिक्विड सोप टाकायचं आहे आणि एक इनोचं पाकिट त्याच्यात रिकामं करायचं आहे, इनो घालायचं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही सोडा, खायचा सोडा घेतला तरी चालेल, बेकिंग सोडा. तर आता त्याच्यात ही भांडी बुडवून ठेवायची आहेत. काही भांड्यांना प्लास्टिकचा मध्ये भाग असतो, त्याच्यामुळे पाणी खूप असं उकळतं घेऊ नका, नाही तर तो भाग बेंड होऊ शकतो, खराब होऊ शकतो. तर आता हे सगळं बुडवून ठेवायचं आहे. जे मी 5 ते 7 मिनटं ही भांडी बुडवून ठेवलेली आहेत आणि त्याच्यानंतर अशी लिक्विड सोपने मी घासायला घेतलेली आहेत. 5 ते 7 मिनटं बस होतात. जेव्हा भांडी गरम असतात तेव्हाच ते घासायला घ्यायची, म्हणजे अगदी क्लीन निघतात. आपण तसंच गार होईपर्यंत ठेवून नाही द्यायचं, नाही तर तो लेअर, जो चिकट लेअर असतो तो तसाच राहतो. आता हे नॅरो नोझल्स असतात, त्याच्यासाठी हा मी छोटा ब्रश घेतलेला आहे, जो अगदी एकदम हे नॅरो जे भाग असतात ते क्लीन करतो. तर त्या ब्रशची मी लिंक खाली देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती तुम्ही पाहून घ्या तुम्हाला जर हवं असेल तर. तर पहा, असं सहज हे नोझल साफ होऊन जातात, त्याच्यामध्ये काय असेल तर त्या ब्रशच्या साह्याने निघून जातं. आता ही सगळी भांडी मी स्वच्छ करून निथळत ठेवलेली आहे. तर खूप अशी निथळू नाही द्यायची, नाही तर त्याच्यावर पाण्याचे डाग पडतात. तर थोडीशी ओलसर असतानाच ती एखाद्या छान फडक्याने पुसून घ्यायची आहेत आणि कोरडी करायची आहेत. बरण्या अगदी खूप स्वच्छ अशा झालेल्या आहेत, सगळ्या बाटल्या किंवा बॉटल्स आहेत त्या. पहा, अगदी अशा सोप्या रीतीने अगदी 10 मिनटात हे काम आपलं होऊन जातं. तर हे महिन्याभरात एकदा करायचं आपण. त्याचप्रमाणे आपलं मिक्सरचं भांडं असतं, तर त्याला पण धार करण्याची गरज असते आणि काही दिवसाने ते मिक्सरचं भांडं थोडं डल पण झालेलं असतं. तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे का मिठाने धार होते, तर मीठ टाकून तर धार करायचीच आहे, पण त्याच्यानंतर अजून धार होण्यासाठी, चांगली शार्प होण्यासाठी किंवा अजून भांडं चकचकीत होण्यासाठी काय करायचं ते पण आपण बघूया. तर आधी मी मीठ फिरवून घेतलेलं आहे. तर आता हे मीठ चांगलं व्यवस्थित बारीक होईपर्यंत फिरवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित त्याचे जे ब्लेड असतात ते शार्प होतात. आता हे मीठ आपण काढून घेऊया. तर हे मीठ फेकून न देता त्याचा दुसरा पण आपण काही वापर करू शकतो, जसं क्लिनिंगसाठी वगैरे. तर आता मी भांड्यातलं सगळं मीठ काढून घेतलेलं आहे. नेहमी आपल्या घरात लिंबाचा वापर होतो, तर ह्या लिंबाच्या मी साली यांचा उपयोग मी आधी एका व्हिडिओमध्ये दाखवलेला होता. तर या साली घ्यायच्या आहेत आणि त्या या भांड्यात अशा तुकडे करून टाकायचे. थोडंसं अर्ध लिंबू पण टाकायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. आत्ता आपलं भांडं एवढं चकचकीत होतं ना, आणि त्याचे ब्लेड पण एकदम शार्प होऊन जातात लिंबाच्या या उपायाने, लिंबाच्या सालींच्या. आता अशी पण ती सालं लिंबाची फेकायचीच होती आपल्याला, तर त्याचा असा उपयोग केला तर मस्त भांड्याला पण धार होते, ब्लेडला त्याच्या, आणि भांडं पण आतून चकचकीत होतं. आणि काय जर वास वगैरे असेल तर तो सगळा निघून जातो, अगदी भांडं मस्त होऊन जातं. तर ह्यासुद्धा मिक्सरच्या भांड्यांची आपण स्वच्छता महिन्यातून एकदा करायला पाहिजे, म्हणजे भांडी पण छान अगदी राहतात आणि अगदी ते टिकतातही आणि चकचकीतही राहतात. तर ती भांडं जेव्हा धुतलं तेव्हा लगेच थोड्या वेळातच पुसून घ्यायचं. तसंच कोणतंही स्टीलचं भांडं ठेवायचं नाही, मग त्याच्यावर पाण्याचे डाग पडतात. आता आपण पुढची काय स्वच्छता आहे ती बघूया.
तर तिसरा असा पॉईंट आहे का, आपण गॅसची जी शेगडी असते ती वरून तर चांगली साफ करता येते, पण आपण खालच्या भागातली साफ करतो का, नाही होत दरवेळी. आणि त्याच्या मागे बघा, असं खाली जसं माझं हे आज सकाळी दूध सांडलेलं होतं आणि घट्ट झालं आहे, तर असं काही काही पडून कधी वरणाचं पाणी येतं त्याच्यावर किंवा भाताचं, तर ते राहून राहून तिथे असं काळपटपणा आलेला असतो, ते करपून जातं. आपलं त्याच्याकडे लक्ष नाही राहत, तर याच्यामुळे काय होतं, झुरळं पण होतात आणि ती शेगडी लवकर खराब होते आणि तो भाग तुटला जातो, कारण तो स्टीलचा नसतो. तर त्याच्यासाठी आपण दर महिन्यातून एकदा हे क्लिनिंग केलंच पाहिजे, डीप क्लिनिंग. तर इथे मी टूथपेस्ट घेतलेली आहे आणि त्याच्यात लिक्विड सोप थोडासा टाकलेला आहे, डिशवॉश लिक्विड, आणि चांगलं ब्रशच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. थोडं घट्ट वाटलं सोल्युशन, हे मिश्रण, तर त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि ब्रशच्या साहाय्याने जिथे आपला हात नीट पोहोचत नाही किंवा घासणी पोहोचत नाही तिथे हे सोल्युशन अप्लाय करायचं आहे, लावून घ्यायचं आहे. अगदी आतल्या भागात नाही लावायचं आहे, तर वरती जिथे काळं पडलेलं आहे तिथे जास्त तुम्ही लावून ठेवाय. तर मी प्रत्येक ठिकाणी लावलं आहे, जिथे छोटे छोटे गॅप आहेत तर तिकडे पण असं पसरवून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यातलं राहिलेलं जे आहे ते अशी घासणी घ्यायची, स्पंजची घ्या, दोन्ही साईडने, एक साईडने स्पंज असतं, एका साईडने स्क्रबर असतं, तर त्याच्या साहाय्याने असं घासायला घ्यायचं आहे. आता जे चारही पाय असतात रबरचे ते सुद्धा घासून घ्यायचे आहेत आणि हा जो भाग आहे जो स्टीलचा नाही आहे, दुसऱ्या मेटलचा आहे, तर तो पण अगदी घासून घ्यायचा. त्याच्यावर जे काय काय उडलेलं आहे तर ते अगदी थोडासा दाब देऊन क्लीन करून घ्यायचं आहे आणि बाकीचा भाग स्क्रबरने असा घासून घ्यायचा आहे. आता सगळीकडे स्क्रबर न फिरवता स्पंज फिरवायचा आहे, म्हणजे अतिरिक्त पाणी आहे ते त्याच्यात शोषलं जाईल. तर असं सगळीकडून घ्यायचं आहे, म्हणजे थोडं कोरडं होईल आणि परत एकदा तसंच करायचं आहे. स्पंज धुवून घ्यायचा आहे आणि अतिरिक्त जेवढं आहे तर ते काढून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, एक ओलं फडकं घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे, त्याच्यावरून स्वच्छ करायचं आहे. तर हे ओलं फडकं 2 वेळेस असं करायचं आहे. आपण पाणी मारण्याचा अजिबात खटाटोप करायचा नाही आहे या शेगडीवर. शेगडी त्याने लवकर खराब होते, म्हणून नेहमी शेगडी क्लीन करताना याच प्रकारे करायचं आहे. शेगडी क्लिनिंगचा माझा एक व्हिडिओ आहे डीप क्लिनिंगचा, तर त्याची लिंक मी इथे देत आहे. तर तुम्ही त्या प्रकारे सगळ्या साईडने शेगडी साफ करून घ्या. तर शेगडी कधीच असं पाणी अतिरिक्त पाणी ओतून करायची नाही. एक तर पाण्याची पण बचत होते आणि शेगडीचं पण अगदी स्वच्छता होते. तर अशा प्रकारे पहा, आतला भाग झालेला आहे आणि बाहेरचा भागसुद्धा मी त्याच प्रकारे क्लीन करून घेतलेला आहे. तर शेगडी अगदी क्लीन झाली. त्याचे बर्नर मी पुन्हा केव्हा तरी करेन. तर आता इथे पुढची आपली स्वच्छता आहे. या आपल्या ज्या बरण्या असतात, तर आपण कितीही त्या कॅबिनेटमध्ये ठेवल्या तर त्याच्यावर धूळ आणि चिकटपणा येतोच, कारण ते किचनमध्ये असतं. शेवटी ते तसं होतच राहणार. तर आपण दर महिन्याला काय करायचं, महिन्यातून एकदा खूप अगदी असं सगळं एकत्र नाही काढायचं आहे. पहा, थोडी थोडी अशी धूळ आहेच, एवढं बंद आहे तरी पण. तर या बरण्यांचं काय करायचं, एक एक खण आपण साफ करायला घ्यायचं. ओट्यावर एखाद मॅट वगैरे किंवा कपडा टाकायचा आहे आणि एक एक खणामधल्या अशा ज्या जार आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या अगदी सोप्या रीतीने कशा क्लीन करायच्या त्या दाखवते. म्हणजे अगदी खूप डीप क्लिनिंग आपल्याला दरवेळी करायची गरज नाही आहे. तर आता मी इथे एक छोटीशी अर्धी वाटी विनेगर घेतलेलं आहे आणि तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे. तर हे कशासाठी, तर आपल्या ज्या बरण्या असतात तिथे काही मुंग्या कीटक येत नाही या वासाने आणि झुरळंही होत नाही. त्याच्यामुळे या मिश्रणाने या दर महिन्याला बरण्या अशा पुसून ठेवल्या तर बरण्या अगदी चकचकीत राहतात. तर तुम्ही आता पाहालच. तर प्रत्येक बरणी मी अशी पुसून घेतलेली आहे आणि साईडला दुसऱ्या मॅटवर ठेवलेली आहे. आता या सगळ्या पुसल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं त्या तशाच बाहेर ठेवायच्यात, म्हणजे अगदी कोरड्या होतील. तर हे पावसाच्या आधी आपण काम केलं तर खूप बरं पडतं. तर खण पण मी पुसून घेतला आणि बरण्या परत लावायला घेतलेल्या आहेत. तर अगदी बरण्या चकचकीत झालेल्या आहेत. तर असे मी प्रत्येक खण करून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या पण त्याच्या पण वरचा खण रिकामा केला आणि तो पण तसंच. तर पूर्ण खण झाला आहे आणि सगळे तिन्ही खण मी अशा प्रकारे साफ करून घेतले. तर अगदी 20 मिनिटात माझे हे तिन्ही सगळे खण झालेले आहेत साफ करून. फक्त पुसायचं आहे आणि आपल्याला बरण्या ठेवायच्या आहेत. बाकी काही नाही करायचं. तर अगदी पहा किती क्लीन झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, हेल्पफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.